नारळी पौर्णिमेनिमित्त आज बनवूया ओल्या खोबऱ्याच्या एकदम सोप्या वड्या. आणि खास गोष्ट म्हणजे ना मिल्क पावडर ना खवा. आणि मिश्रण सैल झालं की घट्ट झालं याची टेन्शनही नाही. सर्वप्रथम नारळाचा वरचा काळसर भाग काढून नारळ सोलून घ्या आणि त्याचे छोटे तुकडे करा. आता मिक्सरच्या भांड्यात 2 कप नारळाचे तुकडे, 1 कप साखर, अर्धा कप दुधावरची साय आणि थोडंसं दूध घालून बारीक करून घ्या. हे सगळं मिश्रण कढईत काढून घ्या आणि मध्यम आचेवर सतत ढवळत राहा. सुरुवातीला मिश्रण सैल वाटेल, पण टेन्शन घेऊ नका. साधारण 5 ते 7 मिनिटांनी मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल. आता साधारण 10-12 मिनिटांनी मिश्रण कढई सोडायला लागेल. अशा वेळी थोडं छान परतून घ्या. मिश्रण घट्ट होऊन कढई सोडायला लागलं की समजा आपली बर्फी सेट होण्यासाठी तयार आहे. आता एका चौकोनी भांड्याला थोडं तूप लावून घ्या आणि त्यामध्ये हे मिश्रण काढून एकसारखं पसरवून छान सेट करून घ्या. वरून पिस्त्याचे काप पसरवा आणि स्पॅच्युलाने हलकं दाबून घ्या. मिश्रण कोमट असतानाच आपल्या आवडीच्या आकारात वड्या कापून घ्या. आणि बघा, ना खवा, ना मिल्क पावडर, ना वेलची पावडर, तरीही बर्फी दिसायला एकदम सुंदर आणि चवीला अप्रतिम. नारळी पौर्णिमेला ही सोपी नारळाची बर्फी नक्की करून बघा.